2025 मध्ये आले म्हणजे अद्रक लावावे की नको, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न 100% येत असणार आहे. ह्यासाठी दोन गोष्टी आम्ही सजेशन करतो. पहिली महत्वाची गोष्ट की जर का तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, यूट्यूब किंवा तुमचे कोण तुम्हाला इतर शेतकरी सांगितल्यात किंवा तुम्ही पेपरमध्ये वाचलाय की आलं लावल्यामुळं अमुक अमुक एवढा पैसा होतो, एवढं प्रॉफिट होतो, ह्या सगळ्या गोष्टी ऐकला असला तर तुम्ही त्याचा योग्य अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट की आलं अद्रक तसं बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये रहमतपूर, कोरेगाव ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलं अद्रक केलं जातं. दुसरं महत्वाचं की छत्रपती संभाजीनगरमध्ये थोड्याफार भागामध्ये आलं केलं जातं. हे सोडून बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात जसं की सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, ह्या सगळ्या भागामध्ये छोट्या क्वांटिटीमध्ये आलं अद्रक केलं जातात. तर तुमच्या भागामध्ये तुमच्या आजूबाजूला जशी तुमची जमीन आहे तशा जमिनीमध्ये जर का कोण शेतकरी केले असले तर तुम्ही प्रयोग करायला काहीच अडचण नाही. ह्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बाबा आले अद्रक लावत असताना आपल्याकडे ड्रीप इरिगेशन सगळ्यात महत्वाचं पाहिजे. त्याला जे येणारे रोग आहेत म्हणजे 8 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं चांगलं जोपासना करणं गरजेचं आहे. रेट नसला तर त्याला 16 महिने आपल्याला जपायचे आहेत. तर ते सगळी जपायची यंत्रणा आपल्याकडे आहेत का? म्हणजे स्प्रे मारण्याची यंत्रणा असू दे, त्यामध्ये भांगलणी असू दे, भांगलन खूप लागतं त्याला, म्हणजे सुरुवातीचे 2-3 भांगलन तर खूप मोठे होतात. तर ह्याची यंत्रणा आपल्याकडे आहे का? त्याला भर लावावं लागतं, मिनिमम 3 ते 4 भर ह्या लागलेच पाहिजेत आल्याला, त्याशिवाय आलं आपलं मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वांटिटीमध्ये निघत नाही. तर हे भर लावायची आपल्याकडे यंत्रणा आहे का? आणि त्याचबरोबर की बाबा जे 11th आवर्सला कॉस्टिंग लागणार आहे, समजा विल्टिंग यायलाय ते थांबवायचं आहे आपल्याला, किंवा करपा मोठ्या प्रमाणामध्ये आलाय, फुटवा होत नाही, तर ह्या गोष्टी करायला जे काही कॉस्टिंग लागणार आहे त्याचं भांडवल आपल्याकडे आहे का नाही, ह्या गोष्टी अभ्यास करणं आणि मग त्यामध्ये उतरणं कधीही चांगलं. दुसरं राहिला मुद्दा जर का सांगायचं राहिलं तर 2025 मार्केटचा हिशोब केला आपण तर अतिशय चांगलं राहणार आहे मार्केट. पण जर का तुम्ही चांगलं पिकवलात तर, कारण का पाऊस जास्त पडणार आहे, वातावरणाची साथ मिळणार नाहीये, तर या सगळ्या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे स्प्रे नियोजन करणं, चांगल्या प्रकारचे खताचं नियोजन करणं आणि योग्य वेळेला योग्य ते टायमिंगने जर का आपण करत गेलो, आणि सर्वात महत्वाचं की ह्या वर्षी बियाचे रेट खूप कमी आहेत. बियाचे रेट कमी असल्यामुळं आलं अद्रकाचा इतर कॉस्टिंग आपल्याला खूप कमी जाणार आहे. त्या कॉस्टिंगमध्ये इतर मॅनेजमेंट आपण करू शकतो. जर का ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर का, आणि तुम्ही ह्याच्या आधी केला असलं, तुमच्या भागात कोण शेतकरी केले असले आणि तुम्हाला थोडाफार अनुभव असला शेतीमध्ये, तर 2025 मध्ये आलं अद्रक लावायला काही अडचण नाही, बिंदास लावा. आणि ह्यासाठी लागणारे बरेच माहिती आणि जी रियालिटी माहिती आहे, रिअल माहिती आहे, काय करायला पाहिजे, काय नको, काय चुका होतात, हे बोरगॉय टेक्नॉलॉजीवर तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि आम्ही तुमच्या सेवेत नक्की असू. धन्यवाद शेतकरी.